गडचिरोलीमधून मोठी बातमी समोर येत असून पोलीस व नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आहे। येत्या लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत विध्वंसक कारवाया करण्याच्या उद्देशाने तेलंगणातील काही माओवादी प्राणहिता नदी ओलांडून गडचिरोलीला गेल्याची विश्वसनीय माहिती काल दुपारी पोलिसांना मिळाली। त्यामुळे पोलिसांच्या C60 या पथकाकडून त्यांचा शोध घेतला जात असतानाच एका पथकावर नक्षलवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार केला। त्यामुळे नक्षलवाद्यांना C60 पथकांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आणि ज्यात 4 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे। अहेरी उपपोलीस मुख्यालयातून C60 आणि CRPF QAT ची अनेक पथके अतिरिक्त ऑपरेशनचे SP यतीश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली नक्षलवाद्यांचा शोध घेतला जात होता। दरम्यान SPS रेपनपल्लीच्या 5 किलोमीटर अंतरावर कोलामार्का पर्वतांमध्ये आज पहाटे शोध घेत असताना C60 या पथकाचा समावेश असलेल्या एका पथकावर नक्षलवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार केला। नक्षलवाद्यांना C60 पथकांनी जोरदार प्रत्युत्तर दिले। गोळीबार थांबल्यानंतर आणि परिसराची झडती घेतल्यानंतर 4 पुरुष नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत। गोळीबाराच्या ठिकाणाहून एक AK-47, एक कार्बाईन आणि 2 देशी बनावटीचे पिस्तूल, नक्षलवादी साहित्य आणि काही सामान जप्त करण्यात आले आहे।